श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अक्षय तृतीया येण्याच्या अगोदरच आपल्याला घरामधील काही वस्तू तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत. यामधील एकतरी वस्तू ही आपल्या घरात असतेच. ती वस्तू खूप अशुभ असते. यामधील एकतरी वस्तू घरामध्ये असते व घरात नकारात्मक ऊर्जा ही जास्त वाढते, निगेटिव्हिटी वाढते आणि या निगेटिव्हिटीमुळे आपण जे काही कष्ट सेवा करतो त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. आपण नेहमी म्हणतो की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु घराची प्रगती होत नाही. आपल्या आजूबाजूचे पण म्हणतात की अरे हे किती कष्ट करतात पण आहे तिथेच आहेत बाबा. तर का ते खूप कष्ट करतो, दिवस काही बदलत नाही. कर्जाचा डोंगर वाढतच जातो. कर्ज फेडण्यासाठी मार्ग मिळत नाही. कर्ज तर आपल्यालाच फेडायचे असते, परंतु काही ना काही मार्ग तर भेटायलाच पाहिजे ना. परंतु आपण जे कष्ट करतो त्याच्यासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी, काही नियम पाळलेच पाहिजे. प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा असते. आपले घर सर्व गोष्टींनी भरलेले असते. ज्या नाही त्या वस्तू आपण घरात आणतो, खूप आणतो, काही ना काही सारखं आणतच असतो, परंतु आपण विचार करत नाही. घेऊन यायच्या अगोदर याचा काही फायदा होणार आहे का, का तोटा होणार आहे. अनावश्यक वस्तू वापरत नाहीत आपण, तरी पण त्या घरात ठेवतो. याचा विचार करूनच आपण घरात कोणत्याही वस्तू आणताना विचार करून आणल्या पाहिजेत. अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या शुभ दिवशी, या दिवशी आपण जे काही काम करतो, अक्षय काळ म्हणजेच या दिवशी सोने खरेदी करतात, घर खरेदी करतात. या दिवशी कोणते पण काम पुण्य कमावू तर त्या गोष्टीमध्ये आपण कधी फसत नाही, त्यामध्ये आपली प्रगती होत जाते. म्हणूनच अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्याला या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत. नाहीतर माता लक्ष्मीचा कोप होतो, नाराज होते माता लक्ष्मी. अक्षय तृतीया दिवशी पितरांची सेवा करतो. यासोबत माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची सुद्धा आपण सेवा करत असतो. म्हणून अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी ज्या आपण सेवा व पूजा करतो त्यामध्ये आपल्याकडून चूक होऊ नये. ज्या सेवा केल्या आहेत त्याचे आपल्याला संपूर्ण फळ मिळावे म्हणून आपल्याला अक्षय तृतीया येण्या अगोदर या ज्या वस्तू असतील तर त्या घराबाहेर काढायच्या आहेत. सगळ्यात पहिले खराब तुटलेला झाडू माता लक्ष्मीचे एक प्रतीक आहे. आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असतो. झाडूची खूप नियम आहेत, त्याची आपण काळजी घेतलीच पाहिजे. अशा प्रकारे की घरात तुटलेला झाडू असेल तर घरातील आशीर्वाद संपतात, पितरांचे आशीर्वाद मिळत नाहीत, देवी देवतांचे आशीर्वाद मिळत नाहीत. कारण तुटलेल्या वस्तू आपण त्या वापरतच जातो, तशाच पडलेल्या असतात. म्हणून लक्ष्मीच्या उपासनेचे फळ मिळत नाही. म्हणूनच अक्षय तृतीयाच्या अगोदर आपल्याला तुटलेला झाडू घराबाहेर नेऊन ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, वापरत नसलेली चप्पल. आपल्याकडे खूप मोठ्या चपला पडलेल्या असतात. नवीन नवीन फॅशन निघते म्हणून आपण घरात नवीन येतात, जुन्या तशाच कोपऱ्याला कुठेतरी पोत्यामध्ये कुठेतरी ठेवलेले असतात. तर चप्पल जोड आपण खूप मोठे नवीन नवीन घेत असतो, परंतु वापरत नाही. जुने झालेले, तुटलेले तसेच जपून ठेवतो. हेच आपल्याला प्रगतीच्या आड येणारे, गरिबी आणण्याचे, दारिद्र्य येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जुने बूट चप्पल आपण घरात साठवून ठेवतो. यामुळे माता लक्ष्मी घरात येत नाही. मग लक्ष्मीचा वास आपल्या घरात वाढतच जातो या असल्या वस्तू घरात असल्यामुळे. म्हणूनच अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घराबाहेर फेकून द्यायच्या आहेत. त्याचबरोबर ह्या चप्पल असतात त्या बाहेरून इडापिडा घरात आणत असतात. त्याचबरोबर तुटलेली भांडी, घरातील ग्लास असतो, डिश असतात, आपल्याकडे खूप मोठे असतात, तरी पण आपल्याला खूप ठेवायची हौस असते. कुठेतरी अडगळीच्या खोलीमध्ये ठेवतो. खूप भांडे असतात चांगले चांगले, परंतु हे तुटलेली भांडे पण ठेवतो. तर याच्यामुळे काय होतं, अशांतता निर्माण होते. माता लक्ष्मी जिथे भांडण तांडण आहे तिथे राहत नाही. माता लक्ष्मी जिथे शांतता आहे, आनंदाचे वातावरण आहे, अशाच ठिकाणी राहण्यास आवडते. तुटलेल्या भांड्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून ठेवण्याची क्षमता असते, ताकद असते. म्हणून अक्षय तृतीयाला येण्या अगोदर तुटके फुटके भांडे आपल्याला घराबाहेर काढायचे आहे. त्याचबरोबर घाणेरडे कपडे. माता लक्ष्मीला स्वच्छता अतिप्रिय आहे. माता लक्ष्मी जिथे स्वच्छता तिथेच आकर्षित होते. म्हणूनच अक्षय तृतीयाला घर स्वच्छ ठेवा,
घरात फाटकी तुटकी कपडे असतात, आपल्याकडे खूप कपडे असतात, पण फाटलेले तुटलेले जे कपडे असतात ते आपण तसेच कपाटात कोंबून ठेवतो. पण ते कपडे आपल्याला ठेवायचे नाही. त्यातले काही चांगले असतील तर तुम्ही गोरगरिबांना वस्त्रदान करू शकताय, परंतु फाटके तुटके कपडे घरात ठेवू नका. आणि जे तुम्ही कपडे बाहेरच्यांना देणार आहेत तर त्याच्या अगोदर मिठाच्या पाण्यातून काढून वाळून वगैरे स्वच्छ करून दुसऱ्यांना दान म्हणून ते वस्त्रदान करा. खूप चांगले काम आहे वस्त्रदान दान करणे. त्याचबरोबर आपल्या दारात गॅलरीमध्ये खूप झाडे लावलेली असतात. आपल्या दारात, घरात, गॅलरीमध्ये आपण झाडे लावलेले आपल्याला झाडे लावण्याचा शौक असतो पण काही वेळेस आपण त्यांच्याकडे काही झाडे सुकून गेलेली असतात, झाड सुकलेली असतात, तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तर तसे करायचे नाही. कोरड्या सुकलेल्या झाडामुळे घरात वास्तुदोष निर्माण होत असतो. ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत, आपल्या लक्षात येत नाहीत व माता लक्ष्मी क्रोधित होते. अक्षय तृतीयाला आपण या गोष्टी येण्या अगोदरच आपल्याला सर्व काही बाहेर टाकायचे आहेत. तर 19 एप्रिलला आहे अक्षय तृतीया. या बऱ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्ही पूजा करा, नका करू. जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी, जिथे घाणेरडेपणा तिथे अलक्ष्मीचा वास असतो. भक्तीशिवाय फळ मिळत नाही. घरातील वातावरण सकारात्मक राहणे खूप जरुरी आहे. त्यासाठी आपल्याला हे करणे खूप जरुरी आहे. अक्षय तृतीया हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि अशा 3.5 शुभ मुहूर्तापैकी हा शुभ दिवस मानला जातो. तुम्ही या दिवशी खूप छान पूजा करता, परंतु दुसऱ्या साईडला घाणेरडे घर आहे, कचरा आहे, त्याला काही अर्थ नाही. तुमचे घर घाणेरडे असेल त्याला काही अर्थ नाही. दुसरी गोष्ट, देवघर हे स्वच्छ करायचे आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचे, आळे जाळे वगैरे काढायचे आहे व आपल्याला हळदी कुंकवाचा स्वच्छ अशा प्रकारे करून घेऊन नंतर आपल्याला हळदी कुंकू दरवाजात स्वस्तिक काढायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या दरवाजा उघडताना काही दरवाजे जुने झालेले असतात, खराब झालेले, कर कर असा आवाज असतो. तो आवाज येत असेल तर लवकर तो आवाज नीट करून घ्या, कारण आवाज चांगला नसतो, शुभ मानले जात नाहीत. त्याचबरोबर देवाची तुटलेली फ्रेम, फोटो, मूर्ती असेल तर ते काढून घ्यावे. स्वच्छ दिवे वगैरे करा. तेलकट तुपकट तसेच ठेवू नये. त्याचबरोबर जिथे आपण अन्न शिजवतो ते ठिकाण म्हणजेच किचनसुद्धा स्वच्छ करून घेत जा. स्वच्छ पाहिजे. घरात आलेले बुरशी, कुठे लोणचं वगैरे असेल, बुरशी आलेले तसेच ठेवू नका. वस्तू ठेवू नका. त्याचबरोबर घरात बंद घड्याळ ठेवू नये. यामुळे घराची प्रगती थांबते. बंद असेल, वापरत नाही, टाकून द्या. यामुळे दोष वाढतो. उत्तर दिशेला जास्त भंगार ठेवू नका, जड वस्तू ठेवू नका, कारण त्या ठिकाणी कुबेर असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी खूप अशा वस्तू वगैरे ठेवू नका. तर तुम्हाला ज्या वस्तू मी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या अगोदरच घराच्या बाहेर काढायला सांगितलेल्या आहेत, तर त्या वस्तू तुम्ही आवर्जून ज्या ह्या 5 वस्तू आहेत तर त्या नक्की काढा आणि आपल्या घराची भरभराट नक्की होणार म्हणजे होणार. कारण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी येते. त्याचबरोबर आपले जी प्रगती होणार असते ती प्रगती थांबते. आपल्या लक्षात येत नाही आपण एवढे कष्ट करतो सर्व काही, पण त्याच्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपलं घर नेहमी स्वच्छ आणि घरातील वातावरण हे कसं चांगलं पाहिजे. भांडण, तंटे, शिवीगाळ हे प्रकार नसायला पाहिजे. जेवढं आपण देवधर्म करू तेवढी आपल्याला सगळे जे घरातील वातावरण आहे ते व्यवस्थित राहते. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या लवकर तुम्ही अक्षय तृतीया येण्याच्या अगोदरच ह्या ज्या बारीक बारीक वस्तू आहेत त्याचा तुम्ही बाहेर ठेवाव्यात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.